नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. इराण आणि अमेरिका याच्या युद्धामुळे आज शेतकरी वर्गावर खूप मोठा परिणाम झालेला आहे या युद्धाचा. आणि हॉटेल बंद झालेले आहेत, गॅस टंचाई आहे. यामुळे भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत आहे. बघा काय परिस्थिती आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट आहे आणि मार्केटमध्ये जोडके आलेले विकायला. तर हे दादा शेतकरी कुठले दादा? आडवणच्या गोटीपाशी आडवण. काय भाव आहे जोडक्याचं? 100-150 रुपयापर्यंत जाते, पण 50 रुपयाला द्यायची परिस्थिती झाली. म्हणजे कोणी विचारत नाही राहिले, जोडके कुणी घ्यायला तयार नाही. काय जाळी मागतायत? 50 रुपये जाळी, 30 रुपये, 40 रुपये. आणि किती किलो जोडके याच्यामध्ये? 15 किलो. 15 किलो जोडक्याला फक्त 30 रुपयामध्ये मागताय. बघा, शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? खर्चसुद्धा निघत नाही या ठिकाणी. अतिशय कवळे आणि छान छान जोडके आहे. 30 रुपये जाळी म्हणजे 15 किलो जोडके 30 रुपयाला द्यायचे. रात्रंदिवस पाणी भरायचं आणि मार्केटला आणायचं. तर गाडीचं भाडं देखील सुटत नाही. आता जवळपास 4 जाळ्या आहेत, म्हणजे 4 जाळ्या म्हणजे जवळपास 60 किलो जोडके 120 रुपयाला द्यायची पाळी आहे आणि त्याचे गिराईक नाही. वाईट परिस्थिती आहे अतिशय. अगोदर काय भाव होता 15-20 दिवसापूर्वी जोडक्याला? 20 दिवसापासून पूर्वी 400-500 रुपये जायचं एक जाळी. हा युद्धाचा परिणाम म्हणावा लागेल. हॉटेल बंद आहे, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा परिणाम बघा मार्केटवर झालेला आहे आणि शेतकरी वर्गावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. दादांचा चेहरा सांगतोय शेतकरी वर्गाचा. 4 जाळ्यांना फक्त 100-125 रुपये आज घेऊन जाणार आहेत घरी ते. आणि तेही मार्केटला आता जवळपास 2-3 तासापासून आहेत ना तुम्ही? 2-3 तास झाले आणि तेही घ्यायला गिराईक नाही आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे बघा, हे वांगे आहेत, फक्त 100 रुपये जाळी आहे. 20 किलो वांग्याला 100 रुपये आणि त्याला देखील घेण्यास कस्टमर नाही आहेत. हे शेतकरी दादा आहे, हे वांग्याचे कॅरेट भरून आणलेले बघा. एक 15-20 कॅरेट आहे. दादा काय भाव आहे? 100 ते 150. 20 किलो कॅरेटला. निलवामध्ये नाही पकडली. हो, लिलावामध्ये सुद्धा घेत नाही आहे. म्हणजे जो युद्धाचा परिणाम झाला आहे का मग सर्व? हॉटेल वगैरे बंद झालेले आहेत त्यामुळे. तुम्ही कुठले दादा? वडांगली खडांगली सिन्नरचे आहेत. शेतकऱ्यांनी कसं करायचं? एकतर लाईट राहत नाही, रात्री पाणी भरायचं, त्याच्यातून हा भाजीपाला पिकवायचा. आता गाडीचं भाडं सुद्धा निघालं नसेल. अतिशय वाईट परिस्थिती. सरकारने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आता मध्ये गारपीट बी झालेली आहे परत. 15 किलो असतील हे. आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये आहोत आणि या ठिकाणी हे भोपळे आहेत बघा. जवळपास 5-6 कॅरेट आहेत, 12 कॅरेट आहेत आणि भावसुद्धा नाही अजिबात जोडक्याला आपल्या याला भोपळ्यांना. तर या ठिकाणी शेतकरी आहेत. तुम्ही कुठले दादा? जिंतूर तालुका. आणि काय केवढ्याचं कॅरेट आहे? त्याचं तर तोडायला 20 रुपये, भाडं 20 रुपये, 40 रुपये जाते ना. मी 50 रुपये 60 रुपये विकू राहिले. बघा, हे एका कॅरेटमध्ये 18 भोपळे आहेत आणि 18 भोपळ्यांची किंमत फक्त 50 रुपये. तर आज 12 कॅरेटचे झाले तुमचे 600 रुपये का? 12 कॅरेटचे 600 रुपये आणि गाडीचं जे भाडं असेल तर ते आणायचं कमीत कमी 1000 रुपये असेल. तोडणी खर्च वगैरे तर 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही आहे. पिशवी परत त्या पिशवीचा खर्च वेगळा आहे.
आणि लाईट राहत नाही, दिवसा रात्री पाणी भरायचं, बिबट्या वगैरे सर्व भीती, कसा खर्च भागवायचा. हे जे युद्ध चालू आहे सध्या इराण आणि इस्रायल आणि अमेरिका, ह्या युद्धाचा परिणाम हा भाजीपाला मार्केटवर झालेला आहे आणि खरं त्याचा जो प्रभाव आहे तो शेतकऱ्यावर झालेला आहे. युद्ध झालं तरी शेतकऱ्याचंच नुकसान होतं. गारपीट झाली तरी शेतकऱ्याचंच नुकसान होतं. जास्त पाऊस झाला तरी शेतकऱ्याचं नुकसान, कमी पाऊस झाला तरी शेतकऱ्याचं नुकसान. शेतकऱ्याने जगावं कसं. सरकारने खरं तर आपला देश जो आहे हा कृषीप्रधान देश आहे. आपण म्हणतो जय जवान जय किसान, परंतु या ठिकाणी अतिशय दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आपण ज्याचा नारा देतो जय जवान जय किसान, तर आपला किसान जो शेतकरी आहे हा एक खरोखर आर्थिक संकटात आहे. आणि सध्या युद्धामुळे, गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल वगैरे बंद झालेले आहेत, त्यामुळे अतिशय शेतकरी संकटात आलेला आहे. आपण या ठिकाणी शेतकरी वर्गाचे चेहरे बघू शकतो, जे चेहरे आज आनंदी पाहिजे होते. कारण जो शेतीमाल असतो 4 महिने आपण हे पीक याला लहानचं मोठं करतो, पाणी भरतो, खतं देतो, पावडर वगैरे मारतो आणि 4 पैसे आपल्याला मिळतील या आशेने आपण मार्केटला आणतो. परंतु या ठिकाणी असं काही होताना दिसत नाही. आपल्याबरोबर हे दादा आहे. दादा, काय म्हणाल तुम्ही, आजची परिस्थिती कशामुळे आलेली आहे? ही परिस्थिती युद्धामुळं याच्यामुळे झाली असा एक अंदाज. पण मग युद्धामुळे व्यापारी लोकांना पैसे मिळतात, हां, फक्त शेतकऱ्याला तोटा होतो. हे काही व्यापारी ते आता तिथून माल घेणार, भरणार, करणार, त्यांना पैसे मिळतातच ना. फक्त खाणाऱ्याला महाग पडतं आणि खाणाऱ्याला महाग, शेतकऱ्याला काही मिळत नाही. खाणाऱ्याला जास्त महाग पडतं. किरकोळ माणूस गिराईक राहतो, त्यांना घेणं त्यांना महाग पडतं. तर व्यापारी आता आमच्याकडून काही स्वस्त माल घेता, काही लई किमतीत घेते असं नाही. आता आम्ही रिटेलमध्ये माल विकतो असे थोडेफार 2-5 नग, त्यावेळेस आम्हाला 10-20 रुपये जास्तच मिळते. ठीक आहे, साहजिकच आहे. व्यापाराला येऊन खर्च आहे, मजुरी आहे, लेबर आहे, मार्केटला जाणं, कार्टिंग आहे, तो खर्च आहे. त्यांना नाही असं आपण नाही होती, पण मग त्याचा मोबदला हा शेतकऱ्याला कमीच मिळतो. शेतकरी का डायरेक्ट असं आपला जो माल आहे स्वतःचा, आता तुमच्याकडे समजा गाडी आहे किंवा गाडी नसेल तर असं, आता इथं नाशिक शहर आहे तर असं शहरामध्ये गल्लोगल्ली जाऊन जर का आपण विकला तर 2 पैसे आपल्याला नक्कीच होतील. पण असं करताना का नाही असं उचलत? मनुष्यबळ जास्त लागतं. प्रत्येक घरात जर 1-2च माणसं असतं तर कसं जाऊ शकत. इतरही आता आमच्याकडे तर सध्या द्राक्षाची शेती आहे. द्राक्ष पाहिजे का, हे किरकोळ न्यायचं, पुढे किरकोळ विक्री बसायचं. वेळ एवढा पाहिजे ना, बरोबर, वेळ तर पाहिजे. त्याच्यामध्ये होलसेलमध्ये आम्हाला विकावं लागणार. त्याच्यानंतर शेतकरी हा माल नाशवंत माल आहे, जास्त दिवस ठेवू शकतो. तांबाटा झाला तर फार झालं तर 1 दिवस ढकलू शकतो. कोबी सारखं पीक आहे 2 दिवस ढकलू शकतो. हे जास्त वेळ टाईम नाही त्यांना, वेळ नाही तर खराब होऊन जातो माल. असं आहे ना. टमाटे सुद्धा आहे इथे. टमाट्याचं कसं कॅरेट आहे दादा? टोमॅटो आता ती हलका आहे, 2 नंबर माल आहे, 50-60 रुपये. 50-60 रुपये कॅरेट? 50-60 रुपये. 1-2 नंबर माल आहे तो, म्हणजे बारीकला छोटा. मोठ्या मालात पण तोही किती 20 किलोला? तो आता 25 रुपये खुडायची जाळी मजुरी लेबरला, 20 रुपये भाडं. 45 गेल्यानं तो चाललाय 50 ते 60 रुपये. फक्त शेतकऱ्याला 15 रुपये मिळत जाते. त्याच्यानंतर त्याचं पेस्टिसाईड खर्च, इथून येणं, भरणं, तो अलगच खर्च आहे लेबर चार्ज शेतकऱ्याला. बघा, 20 किलो टमाटे फक्त 50 रुपयामध्ये. परिस्थिती आहे खूपच कठीण आहे. बापरे, कमीत कमी एका जाळीमध्ये 10 ते 12 किलो वांगे असतील आणि फक्त 20 रुपये. आता हे जे शेतकरी आहेत, कुठून आला दादा तुम्ही? सिन्नर तालुका, सोमठाणे, म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं गाव. तर बघा, कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे आणि त्यांच्याच गावातील शेतकरी आहेत. तर जवळपास 15-20 कॅरेट आणलेले आहेत त्यांनी. 50 जाळे आणलेले आहे आणि 20 रुपयांनी जर का या 50 जाळे जर का गेल्या तर बघा किती होणार आहे, फक्त 1000 रुपये. आणि तेवढं भाडं तर गाडीला गेलेलं असेल, डिझेल वगैरे, माल काढायचा, परत तो 4 महिने हे जे वांग्याचं पीक आहे हे फवारणी वगैरे, तर 1 रुपया सुद्धा निघालेलं नाही. अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे. सर्व शेतकरी वर्गाचे जे आलेले आहेत शेतकरी, सर्वांचे चेहरे खूप नाराज आहेत. युद्ध लवकर थांबलं पाहिजे
हे जे युद्ध चालू आहे हे याचे परिणाम आता भारतामध्ये दिसू लागलेले आहे. कारण की गॅस टंचाई आणि गॅस टंचाईमुळे हॉटेल बंदमुळे मग या ठिकाणी भाजीपाल्याला देखील भाव नाही आहे. वांगे वगैरे सर्वच मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने मोठा माल आपला जातो, निर्यात होतो, परंतु समुद्र मार्गे देखील सध्या माल वगैरे निर्यात होत नाही आहे आणि मुंबईमध्ये देखील माल जात नाही. त्यामुळे अतिशय वाईट अशी परिस्थिती शेतकरी वर्गावर आलेली आहे आणि हे युद्ध कुठेतरी लवकरात लवकर थांबावं असं शेतकरी वर्गाची इच्छा आहे. तुम्ही काय म्हणाल दादा? काय म्हणणार आहे हो, मजुरी सुद्धा सुटत नाही आमची. गाडी भाडं 2,000 रुपये होणार 1,000 रुपये. तर काय करायचं, मजुरी ते सुद्धा घरातून घालायचं. आणि त्याच्यामध्ये युद्धामुळे सर्वच महागाई झालेली आहे. पेट्रोल डिझेल वाढतंय, गॅस वाढलेला आहे, अति आवश्यक ज्या वस्तू आहेत किराणा वगैरे याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सरकारने यावर लवकरात लवकर विचार केला पाहिजे. शेतकरी वर्गाला एखादी भरीव मदत दिली पाहिजे अशी सर्व शेतकरी वर्गाची मागणी आहे. 40 रुपये जाळी बघा, बापरे. या ठिकाणी गाजरं आलेत बघा विकायला. आपण किरकोळ बाजारामध्ये 15 रुपये पावशेर घेतो, जवळपास 50 रुपये किलो घेतो. पण आता हे शेतकरी दादा आहे, हे गाजरं घेऊन आलेले आहेत. तर हे गाजरं घ्यायला सध्या व्यापारीच नाही आहे. काय भाव चालू आहे गाजराचा? 20 किलो गाजरं फक्त 150 रुपयामध्ये. आणि ते घेण्यासाठी कुणी या ठिकाणी व्यापारी नाही आहे. वाईट परिस्थिती आहे बघा. कुठले तुम्ही गाव? सिंधापळशी. वाईट परिस्थिती आहे. अतिशय युद्धाचा परिणाम शेतकरी वर्गावर खूप मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे. लवकरात लवकर युद्ध संपलं पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांनी काय करावं. आणि 1 रुपया शेतकऱ्याला भेटत नाही आहे. वाहतूक खर्चामध्येच सर्व नफा, म्हणजे जो नफा जातो मुद्दलही जातं आहे, काहीच राहत नाही. नाशिक जनमतचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन हा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. शेतकरी मित्र आहेत सुनील धात्रक आपल्याबरोबर. शेतकरी मित्र आहेत जे आज हा जो शेतीमालाचा भाव आहे हा आपल्या पूर्ण भारतामध्ये विविध राज्यामध्ये देखील हा भाव आपल्या नाशिक मार्केटला काय चालू आहे याच्याबद्दल माहिती देत असतात. तर आपण त्यांना विचारूया. धात्रक साहेब, आज रेट काय झालेला आहे? सर्व भाजीपाल्याचे भाव का गडगडलेले आहे आणि याला कारण काय आहे? कारण तसं जर म्हटलं तर भारतामध्ये कुठलीही घटना जेव्हा घडते, मग तो दंगा असो, युद्ध असो, दंगल असो, टोलनाक्यावरचं भांडण असो, सण असो, वार असो, त्याचं शेवटचं खापर शेतकऱ्यावर फोडलं जातं. कारण आम्ही 3 महिने कष्ट करून जेव्हा भाजीपाला पिकवतो ते क्षुल्लक म्हणजे साधं ढगाळ वातावरण जरी झालं तरी भाजीपाल्याचे बाजार पडतात आणि शेतकऱ्याला जे 2 महिन्याचं कष्ट आहे तेवढं वाया जातं. तर फार बिकट परिस्थिती अशी की बाजारभाव नियंत्रित नाही, बाजारभावावर कुणाचं नियंत्रण नाही. सरकार जे प्रयत्न करत आहे, चांगलाच प्रयत्न करत आहे की ते शेतकऱ्याला अनुदान देतं आहे, सर्व देतं आहे. पण त्यामध्ये काय होतं आहे की ऑलरेडी पिकलेला भाजीपाला विकला जात नाही. त्यात सरकार अजून जास्तीचं पिकवण्यासाठी अनुदान देतं आहे, सर्व यंत्रणा देतं आहे. पण सरकारचं काम असं आहे की जे पिकलेला माल आहे हा विक्री करता सरकारने जास्त प्रयत्न केले पाहिजे असं माझं मत आहे. कारण हा माल विकणं गरजेचं आहे. नसतं तुम्ही कुठेही याला बाजारपेठ निर्माण करा, पिकवण्याचं काम शेतकऱ्यावर सोडून द्या, तो उत्तम प्रकारे पिकवतोच आहे. पण मग तुम्हाला देशांतर्गत म्हणा किंवा बाहेर देशात म्हणा निर्यातीच्या माध्यमातून नाही. आज हे युद्ध चालू आहे, युद्धाचा परिणाम वाटतो का तुम्हाला? युद्धाचा परिणाम नक्कीच आहे. म्हणजे गॅस कमी पडला तरी हॉटेल बंद झाली आणि त्यामुळे जो हॉटेल लिंकला झालेला माल होता तो न उचलला गेल्यामुळे जास्तीचा माल शिल्लक राहिला आणि जे किरकोळ व्यापारी आहेत त्यांनी त्याचा संधीचा फायदा घेऊन बाजार पाडलेले आहे. ओके, धन्यवाद.